आणि यानंतर आपण बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा। उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची फक्त देना बँक आहे, देना बँक नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या सभेत शिवसेनेवर हल्लाबोल चढवलाय। भाजप ही विकासाची बँक आहे, याच बँकेत आपल्या मतांची गुंतवणूक करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या सभेत समाचार घेतला। बरगच्च सभा ही आमची बँक आहे, तुम्हाला जनतेशी ना लेना ना देना असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं। एक बँक आहे उद्धव ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची, ती लेना बँक आहे, देना बँक नाही आहे। त्यांना देणं समजतच नाही, लेणंच समजतं। तिसरी बँक आहे, जी बँक आहे सन्माननीय राज ठाकरेंची। या बँकेची अवस्था काय आहे? हेड ऑफिस कृष्णकुंज, आमची कुठेही शाखा उरलेली नाही। आजच ते म्हणाले कुठेतरी की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लेना बँक आहे, देना बँकच नाही। पण आमची बँक याची गच्च भरले, तुमच्यासारखी रिकाम्या खुर्चींची नाहीये। तुम्हाला ना लेना ना देना, नो ऍक्सिस बँक। आताच जाऊ शकत नाही। नाशिकमध्ये राज ठाकरेंनी केलेल्या नकलींचा मुख्यमंत्र्यांनी यथेच्छ समाचार घेतलाय। राज ठाकरे यांनी 5 वर्ष नाशिकमध्ये केवळ नक्कलच केली, विकास कामे केली नाही। त्यामुळे निवडणुकांच्या नंतर राज ठाकरेंकडे केवळ नकला करण्याचंच काम शिल्लक राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी टीका करताना म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला राज यांनी मुंबईतल्या सभेत उत्तर दिलंय। तुमच्यासारखं व्यंगचित्र असेल तर मी व्यंगचित्र काढणारच अशा शब्दात राज ठाकरेंनी पलटवार केलाय। या नकलाकारांना मला एवढंच सांगायचं आहे, या निवडणुकीनंतर तुमच्याजवळ तेवढंच एक काम उरणार आहे। मी तुम्हाला विनंती करतो बंधू भगिनींनो, आता निवडणुकीनंतर त्यांना काम उरणार नाही आहे। किमान गणेशोत्सवात तरी त्यांना नक्कल करण्याकरता या ठिकाणी बोलवा, मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे। महाराष्ट्र राज्याचे म्हटलं मुख्यमंत्री भाजप कुमार थापाडे यांची जी उद्या सभा आहे, इतकं बोचलं, इतकं लागलं त्याला, इतकं लागलं। मग आज तिथे बोलले की म्हणे राज ठाकरे हा म्हणे नकली आहेच। समोर अशी जर समजा व्यंगचित्र आली तर मी व्यंगचित्र काढणारच। मुंबईतील शेवटच्या सभेत राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावर डोळा आहे असा आरोप राज ठाकरेंनी शिवसेनेवर केला। राज ठाकरेंच्या या आरोपाला उद्धव ठाकरेंनी लागलीच प्रत्युत्तर दिलं। दुसरे म्हणतात, आम्हाला बाळासाहेबांच्या नावानं महापौर बंगल्याची जागा गिळायची आहे, मग युतीसाठी कशाला आला होता असा टोला उद्धव यांनी राज ठाकरेंना हाणलाय। माननीय बाळासाहेबांच्या नावाने हा महापौर बंगला मागितला जातोय की त्यांचं स्मारक करायचंय म्हणून। गेली अनेक वर्ष या शहरामध्ये मुंबईचा महापौर हा कुठे राहतो तर तो मुंबई महापौर निवास आहे, त्याचं त्या जागेवर डोळा आहे आणि रोज तिकडेच असतात। मग मिळणार कसा? मग बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं। आज आपल्यावरती जे टीका करतायत, ज्यांना आपल्याबरोबर युती करायची होती असे हे आणि दुसरे पण आहेत, त्यांना आता असं वाटतं की महापौर बंगला यांना गिळायचा आहे। सेना प्रमुखांच्या पाठी यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे। मग युती करायला का आला होतास? बरोबर सेना प्रमुखांच्या पाठी काय चालले बघायला। पुण्यातील सभेत गर्दीच नसल्यानं सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवली। सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्यानं मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं। मुख्यमंत्री 15 मिनिटं स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते। या सभेला गर्दी नसल्यानं पाहून मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं। एक सभेला मी गेलो आणि त्या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन झालं। 4 वाजताची सभा अनाऊन्स केली, आम्हाला 2:30ची सांगितली, 1:45ची बातमी छापली आणि त्यातनं ती सभा मला रद्द करावी लागली। तर काही लोकांना असं मनातनं उकळ्या फुटल्या। त्यांना मी सांगतो, एखादी सभा रद्द झाली तरी समजू नका, कारण लोकांच्या मनामध्ये आम्ही आहोत आणि लोकांनी तुम्हाला रद्द करायचं ठरवलंय। त्यामुळे आम्ही सभा घेऊ किंवा नाही घेऊ, जनता आमच्या पाठीशी आहे। दुपारी पुण्याची सभा पाहिली,
पारदर्शक सभा. खुर्च्यांवरती माणसंच बसलेली पण दिसतच नव्हती. मुख्यमंत्री बाजूला होते, वाट बघितली आणि मग मुख्यमंत्री देखील पारदर्शक झाले. असा सगळा पारदर्शक कारभार. सगळ्याच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. पण तुम्हाला वाटत असेल खुर्च्या रिकाम्या आहेत, त्या रिकाम्या नव्हत्या, माणसं बसली होती. पण कारभार पारदर्शक असल्यामुळे माणसं दिसत नव्हती. मग ती माणसं मुख्यमंत्र्यांनाही दिसली नाहीत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना सभा रद्द करायला लागली. मुख्यमंत्री साहेब गेले सभेच्या ठिकाणी, व्यासपीठावर आले नाही, खाली थांबले. आत्ता येईल, मग येईल, मग येईल, आत्ता येईल. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली. सांगितलं बापताना, कोणी आलंच तर तुम्ही बोला, मी जातो. शिवसेनेनं पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजप सरकार अल्पमतात आलं तर आम्ही पाठिंबा देणार नाही हे मी लिहून द्यायला तयार आहे. तसंच शिवसेनेनेही पाठिंबा काढणार हे लिहून द्यावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला दिलं. केंद्रात आणि राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं सरकार नोटीस पिरियडवर असल्याचं विधान केलं. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही गुगली टाकली आहे. अभी लिखित स्वरूप में हमारे पार्टी की तरफ से उनको देने के लिए ये तैयार है कि हम समर्थन नहीं देंगे. उन्होंने भी ऐसा ही खत तैयार करिए और उन्होंने हमारा समर्थन नहीं है ऐसा खत लिखकर राज्यपाल जी को दीजिए और इसकी कॉपी आपको सर्कुलेट करें. हमें मत दे दो, आपके सर्कुलेट करें तो हमारा समर्थन. राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार नाही हा शरद पवार यांनी केलेला दावा शंकास्पद आहे असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. पवारांचा सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. सरकारचा पाठिंबा काढायचा की नाही हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, मात्र खळबळ माजवणं हे पवारांचं काम आहे असं म्हणत शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलंय. नाशिकमध्ये विकास कामं केली आहेत, आता लोक विकासाला मतदान करतात की पैशांना, असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय. एविक माझाच्या कट्ट्यावर ते बोलत होते. याशिवाय भाजपसारखं राम मंदिराच्या विटा विकून मनसेनं पैसे मिळवले नाही असं म्हणत त्यांनी भाजपला निशाणा साधलाय. प्रचारासाठी अवघे काही तास उरलेले असताना भाजपनं मुंबई महानगरपालिकेसाठी तयार केलेले मुंबई आणि भाजप मेड फॉर इच अदर ही जी जाहिरात आहे ती मागे घेतली आहे. जाहिरातीच्या सुमार दर्जामुळे सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरू झाला. अखेर मुख्यमंत्र्यांनी ही जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सोशल मीडिया सेललाही खडसावल्याची माहिती मिळते आहे. आरेतील मेट्रो कारशेड बद्दलचा जो वाद आहे तो पुन्हा एकदा समोर आलाय. या संदर्भात आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र आरे संदर्भात कोणतंही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं नसल्याचं प्रीती मेनन यांनी सांगितलंय. शिवाय या प्रकल्पामुळे किती पर्यावरणाचं नुकसान होणार याबद्दल मुख्यमंत्र्यांना कल्पना नाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याचबरोबर याबद्दल योग्य निर्णय न घेतल्यास चिपको आंदोलन करण्याचा इशारा मेनन यांनी दिलाय. उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला. या रोड शोसाठी आदित्य ठाकरे हेलिकॉप्टरद्वारे उल्हासनगरमध्ये आले होते. संपूर्ण शहरात रोड शो करत आदित्य यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. VTC कॅम्प क्रमांक 5, कुर्ला कॅम्प आणि त्यानंतर मराठा सेक्शन परिसरात हा रोड शो करण्यात आला. मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंच्या सोबत या रोड शोमध्ये सहभाग घेतला. निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता चांगलाच शिगेला पोहोचलाय. पुण्यात हडपसर भागात अजित पवारांनी रोड शो करत मतदारांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादीच्या माजी महापौर आणि चंचला कोदरे यांचा हा प्रभाग असल्यानं राष्ट्रवादीची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे.